नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोणेरे येथे आज होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी लाभार्थी आणि इतर आवश्यक व्यक्तींची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये SD महामंडळाकडून 500 बसेस पुरवण्यात आल्या तर 373 खाजगी बसेसही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. लाभार्थी आणि नागरिक मिळून साधारण 70 ते 75 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले आहे. या सर्वांची येण्या जाण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. त्या SD बरोबरच खाजगी बसेस अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. SD महामंडळाने रायगड विभागातील 8 आगारांमधून 200 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत, तर लगतच्या जिल्ह्यातून पुणे 70, मुंबई 30, ठाणे 50, सातारा 50 आणि रत्नागिरी 100 अशा 300 बसेस सज्ज ठेवल्या आहेत. त्यामुळे STच्या नियमित फेऱ्यावर परिणाम होणार आहे. हे लक्षात घेऊन लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या असून 2 दिवसांसाठी त्यांचे आरक्षण देखील थांबवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील फेऱ्यांचे नियोजन करताना शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे रायगड परिवहन विभागाचे जिल्हा वाहतूक नियंत्रक प्रशांत खरे यांनी सांगितले. श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या मठाच्या स्मशानभूमीजवळ श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती उंटांची सवारी करण्यासाठी आणलेल्या उंटांच्या वास्तव्यामुळे तसेच विष्ठेमुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीच्या बाजूलाच असलेल्या जागेवर तसेच त्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावरती सदरचे उंट दिवसभर बांधून ठेवलेले असतात. उंट आपली विष्ठा देखील त्याच ठिकाणी टाकत असल्यामुळे सदर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. मठाच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि गणेश विसर्जन मार्ग यासाठी रामचंद्र केळसकर यांनी आपली 2 गुंठे जागा शासनाला दिलेली आहे. परंतु श्रीवर्धन नगर परिषदेने सदरची जागा महसूल विभाग यांच्याकडून अद्याप नगर परिषदेच्या नावावर करून घेतलेली नाही. हे उंट ज्या ठिकाणी रस्त्यावर बांधलेले असतात तिथून काही अंतरावरती अवधूत मंदिर आहे. या अवधूत मंदिराच्या आवारामध्ये दशक्रिया आणि पिंडदान विधी करण्यात येतात. तसेच ही जागा हिंदू धर्माच्या परंपरेप्रमाणे उत्तर कार्यासाठी राखीव ठेवलेली आहे. परंतु शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आपले विविध प्रकारचे सामान सदर परिसरात ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक वेळा श्रीवर्धन समुद्रकिनारी येणारे पर्यटक सहलीच्या बसेस या परिसरात जेवण देखील बनवत असल्याने दिवस कार्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणीचे होत आहे. तरी नगर परिषदेने सदर अवधूत मंदिर परिसरात सदरची जागा ही उत्तर कार्यासाठी राखीव असल्याबाबतचा फलक लावण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी तळोजा येथून प्रतिबंधित गुटखा आणि गुन्ह्यासाठी वापरली जाणारी वाहने असा 7,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा परिसरातील तोंडरे गावामधील दुकानात गुटखा विकला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाला मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक पराग सोनावणे यांनी सहाय्यक निरीक्षक अनिल देवळे, उपनिरीक्षक आकाश पाटील, दिनेश सावंत, दिनेश जोशी यांच्या पथकाने तोंडरे गावातील एका दुकानावर छापा टाकला. त्यामध्ये दुकानात काही प्रमाणात गुटखा साठा आढळून आला. त्याशिवाय दुकानासमोरच उभ्या असलेल्या गाडीमध्ये देखील लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांच्या हाती लागला. याबाबत दुकानदार देवेंद्र त्रिपाठी याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मोहम्मद आतिफ खान हा गुटखा पुरवत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तातडीने खुटगाव येथील मोहम्मद खान याच्या घरावर छापा टाकला असता त्या ठिकाणी देखील गुटख्याचा साठा आढळून आला. त्यानुसार 2 ठिकाणावरून 3.5 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि गुटखा साठवण्यासाठी वापरलेली कार असा एकूण 7,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाहतूकदारांच्या संपामुळे आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले होते. मात्र पुन्हा आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले असून दर कमी झाले असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी 656 वाहनांमधून 2,672 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे.
यामध्ये 4,57,000 जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. तर बुधवारी 547 वाहनांमधून 2,028 टन आवक झाली होती. पुणे, नाशिकसह देशाच्या विविध भागातून आवकही सुरू झाली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. खालापूर तालुक्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू होत असून ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मेहनत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमोळे यांनी केले आहे. राज्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्व भावना निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात सर्व प्राथमिक शाळांमध्ये अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात येत आहे असून 15 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान सुरू राहणार असल्याची माहिती खालापूर तालुका गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमोळे यांनी दिली. या अभियानासाठी शाळांची अशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशी विभागणी करण्यात आली आहे. प्राथमिकपासून राज्यस्तरापर्यंत प्रत्येक स्तरातील विजेते या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहेत. तालुका, जिल्हा तसेच विभागीय पारितोषिके दिली जाणार आहेत. पनवेल कर्जत मार्गावरील लोकलच्या मार्गाला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. नवीन रेल्वे मार्गिका सुरू झाल्यावर प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. पनवेल कर्जत लोकलसाठी 2 नवीन रूळ टाकले जात आहेत. पण रेल्वे रुळामुळे खालापूर येथील एका शाळेला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शाळेने कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणी झाली. रेल्वे अधिकारी आणि शाळा प्रशासनाने संयुक्तपणे जागेची पाहणी केली. शाळेजवळ रेल्वे रूळ कशा पद्धतीने बांधता येईल याचा एक आराखडा रेल्वेने सादर केला आहे. त्यानुसार येथे 10 फूट उंच भिंत उभारली जात आहे. यानंतर शाळेने कामास संमती दिली आहे. पोलादपूर तालुक्यातील साखरगावचा तरुण आणि श्री शिवकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी ऋषभ राजेश सुतार याची भारतीय नौदलात नौसैनिक म्हणून अग्निवीरतर्फे निवड करण्यात आली आहे. ऋषभ सुतार याने आधी पोलादपूर आणि नंतर लोणेरे येथील डॉ. आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये पुढील शिक्षण घेतले. अग्निवीरच्या माध्यमातून ऋषभचे पुढील प्रशिक्षण ओडिशामध्ये होणार आहे. याबद्दल शाळेचे संस्थापक शंकरराव महाडिक, अध्यक्ष मंगला महाडिक, उपाध्यक्ष बाबूराव महाडिक, मनोज महाडिक, मुख्याध्यापिका प्रतिभा उतेकर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. युनिकेम कंपनी व्यवस्थापन विरोधात गेट बंद आंदोलन उभारले होते. मात्र आंदोलन कंपनी व्यवस्थापनाने मंत्री रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याशी चर्चा करून भाजपच्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या मागण्या केल्या आहेत. त्या आम्ही 1 महिन्याच्या आत मान्य करण्याचा प्रयत्न करू असे लेखी पत्राद्वारे कळवल्यानंतर भाजप तालुका अध्यक्ष अमित खार यांनी युनिकेम कंपनीचे गेट बंद आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. याबाबत त्यांनी धाटा औद्योगिक वसाहतील RIRC येथे पत्रकारांना माहिती दिली. यावेळी भाजपचे रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, सरचिटणीस आनंद लाड, सरचिटणीस कृष्णा बामणे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र तारू, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर, जिल्हा चिटणीस युवा मोर्चा रितेश मुंडे, कामगार आघाडी नेते विलास डाके, रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन येथे स्वीकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सेठ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ, डॉ. सतीश देशपांडे, आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव सुभाष उमराणीकर, सहसचिव सुनील अवताडे, उपसचिव मारुती जाधव, देवेंद्र तावडे, चंद्रशेखर पवार, संजय देशमुख, विपुल पवार, संशोधन अधिकारी राजश्री भिसे आदी उपस्थित होते. आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना आणि कार्यपद्धतीवर संगणकीय सादरीकरण माहिती दिली.
ही माहिती समजून घेतल्यानंतर सेठ यांनी आयोगाचा कारभार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत अतिशय शिस्तबद्धतेने पारदर्शकपणे करू असे आवाहन आयोगाच्या सदस्यांना आणि इतर अधिकाऱ्यांना केले.